महाराष्ट्रात वाघाची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. हो, वाघाची संख्या वाढते, पण त्याचबरोबर वाढतो एक गंभीर प्रश्न, वाघ आणि माणसाचा संघर्ष. सह्याद्री टायगर रिझर्व्हमध्ये वाघांना पुरेशी शिकार मिळावी म्हणून 79 चित्ते सोडण्यात आली होती. जंगलात त्यांचे नैसर्गिक जीवन टिकावं, लोकांचं रक्षण व्हावं म्हणून ही मोठी पावलं उचलली गेली होती. पण तरीही फक्त या वर्षात वाघाच्या हल्ल्यात अनेक माणसाचे जीव गेले. शेतात काम करणारे शेतकरी, शाळेत जाणारी निरागस मुलं, रानात बांधलेली जनावरे, जंगलात जाणारे गावकरी, आज कोणीही सुरक्षित नाही. जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत 25 लोकांचा मृत्यू वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात झाला. वन्यजीवनाचे संरक्षण करताना माणसाचे प्राण वाचवणे ही मोठी जबाबदारी आहे. वाघ राष्ट्रीय प्राणी आहे, आपला अभिमान आहे, पण त्याचंही घर आपणच कमी करत चाललो. जंगल कमी होते, शिकार कमी होते आणि मग वाघ गावाकडे येतो. तर दोष वाघाचा का, की आपणच त्याचं घर हिरावून घेतोय? हा प्रश्न विचारायला हवा. वाघ महाराष्ट्राची शान आहे, पण माणसाचं जीवनही तितकंच मौल्यवान आहे. संरक्षण आणि सुरक्षितता दोन्ही सांभाळणं हीच खरी लढाई आहे. लोकांनी कोणत्या काळजी घ्यावीत? शक्यतो एकटे जंगलात रानमाळ्यात जाऊ नये. पहाटे आणि संध्याकाळी जंगलाच्या सीमेवर फिरणं टाळावं. शेतात काम करताना आवाज करणारे साधने सोबत ठेवावीत. जनावरांना रात्री बंदिस्त जागेत बांधावं. वाघ आणि बिबट्याचे पावलाचे ठसे दिसले तर ताबडतोब वन विभागाला कळवावं. मुलांना एकटे फिरू देऊ नये, विशेषतः जंगलाच्या भागात. गावात हालचाल जाणवली तर ग्रुपने चालावं, टॉर्च वापरावा. वाघ आपला शत्रू नाही, तो जंगलाचा राजा आहे. पण जंगल कमी झालं म्हणून तो आपल्या दारात येतो. त्याचं घर वाचवलं तर आपले जीवनही वाचतील. निसर्गाचं संतुलन आपणच बिघडलं, भरपाई आपणच देतो.